नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बऱ्याचशा दिवसापासून मला विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सर, मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजमध्ये एकूण सीट्स किती आहेत आणि माझ्या पर्टिक्युलर कॅटेगरीला किती सीट्स अवेलेबल आहेत हे मला कसं कळेल. तर मित्रांनो, आता हा डेटा वेबसाईटला आलेला आहे आणि तुमच्या कॅटेगरीला तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय त्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत ही माहिती कशी पाहायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला हाईप करायला विसरू नका. असेच नवीन महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही जेव्हा LLB 3 इयर किंवा LLB 5 इयरच्या कॅप पोर्टलला याल तर आता इथं चेक वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट हे नवीन टॅब ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि त्याच्याच मध्ये तुम्ही जर यावरती क्लिक कराल तर करंट वॅकन्सी रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. मित्रांनो, तुम्ही हे जर मोबाईल मध्ये पाहत असाल तर हे मोबाईल मध्ये तुम्हाला दिसणार नाहीये. पीसी किंवा लॅपटॉप मध्ये तुम्ही चेक केलं तर तुम्हाला हे दिसणार आहे. कारण बरेचसे विद्यार्थी परत म्हणतात की सर, आमच्याकडे दिसत नाहीये, तुमच्याकडे कसं काय दिसतंय. तर ही गोष्ट अगोदरच मी क्लिअर करतोय, मोबाईल व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसणार नाही. मग आता इथं यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचंय की तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सपोज मला आता गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं चेक करायचंय तर मी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यावरती क्लिक करेन. जर मला ILS लॉ कॉलेजचं पाहायचं असेल तर मी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी क्लिक करेल आणि याच्यामध्ये ILS कॉलेज याच्यावरती क्लिक करेन आणि त्यानंतर इथं शो वॅकन्सी यावरती जर तुम्ही क्लिक कराल तर आता इथं पहा, ओपन, जी म्हणजे जनरल, F म्हणजे फिमेल, SC जनरल फिमेल, ST जनरल फिमेल असे सर्व कॅटेगरी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या ठिकाणी मायनॉरिटी जर कॉलेज असेल तर मायनॉरिटीच्या सीट्स या ठिकाणी असणार आहेत. NRI साठी 8 सीट्स आहेत. NRI म्हणजेच नॉट रेसिडेन्शियल इंडियन आणि अदर दॅन महाराष्ट्र स्टेट. तर इथं जे महाराष्ट्र बाहेरील कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी या रिझर्व्ह सीट असतात आणि मॅनेजमेंट कोटा कुठल्या कॉलेजला असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ILS कॉलेजचं तुम्ही पाहत असाल तर ओपन जनरल महाराष्ट्र कॅन्डिडेट साठी MS साठी स्टुडंटसाठी 37 जनरल सीट्स आहेत आणि 16 लेडीज साठी किंवा फिमेल साठी रिझर्व्ह आहेत. SC च्या जनरल साठी 13, मग याच्यामध्ये फिमेलला पण ऍडमिशन भेटू शकतं मेरिटनुसार आणि बॉईजना पण भेटू शकतं आणि पर्टिक्युलर फिमेल साठी 5. तसंच ST चा आहे, DT VG आहे, NTV, NTC, TT, NTD, OBC, SCBC आणि EWS. तर अशा प्रकारे तुम्हाला जे कुठलं कॉलेज आहे त्यानुसार तुम्ही इथं चेक करू शकता. आता मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई या ठिकाणचं मी तुम्हाला एक चेक करून दाखवतो आणि बाकी याप्रमाणे तुम्ही स्वतः चेक करू शकता. आता इथं GLS कॉलेजचं तुम्ही पाहत असाल तर इथं ओपन जनरल साठी 71 सीट्स आहेत, फिमेल ओपन साठी 31 सीट्स आहेत, अदर दॅन महाराष्ट्र स्टेट 30 आहेत, NRI साठी 15 आहेत, त्यानंतर SC जनरल 23, फिमेल 10, ST जनरल 13, फिमेल 5, SCBC जनरल 18, फिमेल 8, EWS जनरल 21, फिमेल 9. अशा प्रकारे सर्व कॅटेगरीच्या जागा तुम्ही या ठिकाणी येऊन चेक करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.